चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही. तुका म्हणे नेत्री केली ओळख न तटस्थ हे ध्यान विटेवरी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंगाची स्वरूपी चित्ताची स्थापना केल्यापासून एका पांडुरंगापासून मला दुसरे काही राहिले नाही. जगद्गुरु तुकोबाराय आपली अनुभूती सांगतात. स्वतःचा अनुभव या भंगातून सांगतात. माझ्या चित्तामध्ये पांडुरंगाची स्थापना केली. आपण गणपतीची स्थापना करतो, देवीची स्थापना करतो, गणेशोत्सव आणि काही दिवस प्रपूर्ती करतो, पण इथं कायमची स्थापना झाली ना चित्तात. पांडुरंगाच्या स्वरूपाची चित्तामध्ये स्थापना झाली, प्रतिष्ठापना. प्राण प्रतिष्ठा म्हणजे कायमची स्थापना. मग आता एका पांडुरंगा वाचून मला दुसरं काय राहिलं? आता दुसरं नाही ना, मग अनेक दुसरे मध नाही आता. अनेक नाही ना चित्तामध्ये पांडुरंग आल्यावर, अनेक दुसरं कसं काय राहील? चित्तामध्ये काहीतरी एकच राहील ना. त्यामध्ये दोन नाही राहत, कोणता एक राहील? आंब्या घ्यायचा, एक हवा राहील किंवा पाणी राहील, कधूनही राहील, एकच राहील. पाणी वाटल्यावर हवा बाहेर निघाल. असा पांडुरंग चित्तात आल्यावर बाकीचे विषय बाहेर निघतील. अनेक चित्तात राहिलं नाही म्हणले माझ्या काही. अनेक शब्द महत्वाचा इथं. अनेक पहिल्यांदाच अनेक शब्द. अनेक दुसरे एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती आणि रखुमाईचा पती एक महत्वाचा आहे. आता चित्तामध्ये दुसरं काही राहिलं नाही. अनेक दुसरे मज नाही आता. नेमिली या चित्तापासून येऊन गोपाळ राय तेथे चित्तामध्ये भगवंत आला. त्याचे काय लक्षण? चित्तामध्ये भगवान परमात्मा सामान्य रूपात तर सगळ्यांच्याच आहे ना. तो नसलो कसं काय शरीर चालन? सामान्य रूपामध्ये सगळ्यांच्याच हृदयात येतो. पण इथं संतांच्या चित्तात विशेष रूपाने राहत होतो. विशेष कार्यकारी असतं, सामान्य काय कार्यकारी असत. काही घडायचं ठरलं तर त्याला विशेष लागतं. मग चित्तात आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काय होतं? निजेलिया ती उपासी वैराग्य का. वैराग्य तिची उपासना करतो म्हणजे झोपेत. जर त्याचा वैराग्य असला तर समजून घ्यायचं. आणि दुसरी मजा नाही आता. तुकोबारायांकडे हायचे ना ते वैराग्य. मग ज्ञानेश्वरीची आणि गाठीची कशी संगती आहे. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र सांगणार निजेलिया ती उपासी वैराग्य. त्याला वैराग्य प्राप्त होतं म्हणजे वैराग्य त्याची उपासना करतं म्हणजे झोपला तरी.
अजून काय काय प्राप्त होतं? शांती प्राप्त होती, समाधान प्राप्त होतं. आणि दुसरी मज नाही आता नेहमी या चित्तापासून या. आता काय पांडुरंगाची स्वरूपी चित्ताची स्थापना केल्यापासून एका पांडुरंगा वाचून मला दुसरे काही राहिले नाही. जीवनात दुसरं काहीच नाही राहिलं. विषय नारायण झाला आता. विषय नारायण झाला. मनामध्ये पांडुरंग, ध्यानामध्ये पांडुरंग. मनामध्ये असला तर ध्यानात येणारच ना. मनाचा ध्यानाचा संबंध आहे ना. ध्यान कोण करतं? मनच करतं ना. मनात पांडुरंग आहे ना नामदेवरायांचं. डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाली, घनानंद मूर्ती माझ्या ध्यानाशी आली. विठाबाई माऊली विढळावरी कर ठेवणी वाट मी पाहे. विठाबाई माऊली डोळ्यातील बाहुलीच विठाई झाली. ध्यानात काय येईल? घनानंद मूर्ती माझी सच्चिदानंद स्वरूप जो भगवान परमात्मा आहे तोच ध्यानात येईन ना, तोच मनात येईन ना. ते मनातलं पहिलं काढावं लागल. मनात तर मोकार काही भरून ठेवली, किती मेमरी मोठी तिची भगवान जाणे. तिची संपतही नाही मेमरी, डिलीट होत नाही लवकर. मग आपल्याला वाटतं त्या परत आठवणी, त्या गोष्टी परत आठवण येऊ नये, काहींच विसरून जावं, पण ते मेमरीतून निघत नाही ना. कधी निघन ती असं झाल्यावर निघन. आणि दुसरी मज नाही आता. फक्त पांडुरंग म्हणे. सारखा राहत नाही ना तो. मनात आपल्या राहतो पण सारखा राहत नाही ना. निष्ठच येते असतात ते लगेच दुसरं काहीतरी येतं मग. महाराज म्हणले नाही. पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. अवस्था आहे त्या. जागृती अवस्था. आता आपण जागृती अवस्थेत आहोत. जागृती स्वप्न एक अवस्था आहे. स्वप्न ही एक अवस्था आहे. सुषुप्ती एक अवस्था आहे. स्वप्न झोपेतच पडते का जागृतीच पडत? नाही, झोपेतच. जागृत पडत असले तर मग तो दिवसा झोपत असणार. दिवसा पडत काय चित्ताना आहे ना पहिले विषयाचा सारखं विषयातच राहिले त्याची परवटून गेलेलं आहे. आवाज येतो डबल? आवाज येतो डबल? फोन म्यूट करा. मनामध्ये पांडुरंग, ध्यानामध्ये पांडुरंग, जागी असता पांडुरंग, स्वप्नामध्ये पांडुरंग, म्हणजे जागृत असताना ध्यानात पांडुरंग व स्वप्नामध्ये मनात पांडुरंग आहे. आपण जरी स्वप्न पडलं तर मग पांडुरंगाच पडेल ना. नामस्मरण करायला लागल्यानंतर बरेच जण म्हणतात मला स्वप्नात असं दर्शन झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. याच्या अगोदर का नव्हतं होत?
मनामध्ये नव्हतं ना. हा आता ध्यानातही आलं, मनातही आलं नामस्मरण सारखं. तेच ऐकतोय, भजनही तेच करतोय, श्रवणही तेच आहे, चिंतनही तेच आहे. मग स्वप्न तेच पडणार. हा स्वप्न म्हणजे काही वेगळं काही नसतं. ज्याचं चिंतन होतं तेच मन झोपे चिंतन करतं, त्याला स्वप्न म्हणतो आपण. हा स्वप्न म्हणजे काही एक अवस्था आहे. माझ्या सर्व इंद्रियांना पांडुरंगाकडे धावण्याचे वळण पडले आहे. पडिले वळण इंद्रिय सकळ. इंद्रियांना वळण लावण्याचं साधनच आहे ना मग हे नामस्मरण चिंतन. हा सगळ्या इंद्रियांना वळण लागलं पाहिजे. इंद्रियांना वळण लागलं का मग सहज नामस्मरण चालतं, असं सहज चालतं. हा पडिले वळण इंद्रिया सकळ. कोणत्याही इंद्रियाला पांडुरंगावर दुसरा विषयच राहिला नाही. डोळे तेच पाहतात, कान तेच ऐकतात, मुखानं नामस्मरण त्याच चालू आहे. या सगळ्या इंद्रियांना थोडक्यात विषय नारायण झाला. हा इंद्रियांना कसं वळण पडते आपण पाहिलेले दृष्टांत भरपूर. तुकाराम महाराज म्हणतात, डोळ्यांनी विटेवरच्या शांत अशा पांडुरंग ध्यानाची पक्की ओळख मला करून दिली आहे. डोळ्यांनी ओळख करून दिली म्हणजे हा डोळ्यांनी पाहिल्यावरच आतमध्ये येत आहे ना ती कॅमेऱ्यात. हा कॅमेराच्या पांडुरंगाची मूर्ती एकदा डोळ्यानं पाहिली तर ती अंतःकरण साठवता येते. मग मेमरी मध्ये फोटो जे साठवतात ना गॅलरी म्हणते नाही का. हे सगळं बनवलं याच्यावरच बनवलंय ते. या शरीराचं काय बारीक बारीक जर चिंतन केलं तर सगळं याच्यावरूनच बनवलेलं आहे सगळं नाही का. भगवंताने शरीर काय डोकं लावून बनवलं असेल हे सगळे शोध याच्यावरूनच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, डोळ्यांनी विटेवरच्या शांत अशा, शांत शब्द वापरलाय, पांडुरंग ध्यानाची पक्की ओळख करून मला दिली आहे. ध्यान केल्यावर शांती येतच असते, शांत होतच असतो. शांत पांडुरंगाचं ध्यान करावा. सुंदर ते ध्यान उभे म्हणजे आवडे निरंतर हेची ध्यान. यांनी सारखं ध्यान केल्यामुळं तर त्यांच्या मग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी आला ना. जीवन मंडळी, जे मंडळी भगवंताचं ध्यान करतात तेच स्वरूप आपल्याला प्राप्त होत असतं. ज्याचं ध्यान करतो ना आपण तेच स्वरूप आपल्याला प्राप्त होत, दुसरं काही नाही प्राप्त होत. सगळ्याला कारण तेच. आपण ज्याचं ध्यान करू ना तेच स्वरूप आपल्याला प्राप्त होईल. जन्म, पुढचा जन्म ध्यानावरच अवलंबून असतो. मुक्त व्हायला मनच कारण असतं, बद्ध व्हायला मनच कारण असतं. म्हणून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग अनेक दुसरे मद न आता निमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. पडिले वळण इंद्रिय सकळ भावतो निराळा नाही तुझा. तुका म्हणे नेत्री केली ओळखन तटस्थ हे ध्यान विद्येवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग.
आता आम्ही अनन्य येथे अधिकारी होईल कोणी परी नेनो देवा. पुराणीचे अर्थ आणि सामान म्हणा होय का सवे जीव माझा. इंद्रियाची आम्ही पांगिलो अंकिते त्याचे रंगे चित्त रंगलेसे. एकाची ही मज न घडी दमवना अवघीच नेमून कैसे राखू. तुका म्हणे जरी मोकलीशी आता तरी मी अनंता वाया गेलो. हे देवा तुमची अनन्य सेवा करण्यास मी कोणत्या उपायाने अधिकारी होईन हे मला कळत नाही. एक मुमुक्षूची भूमिका जगद्गुरु तुकोबरायांनी घेतलेली आहे. तुकोबराय कोणाच्या तरी भूमिकेतून बोलतात. कधी साधकाच्या भूमिकेतून, कधी मुमुक्षूच्या भूमिकेतून, कधी बद्धाच्या भूमिकेतून, कधी ज्ञानाच्या भूमिकेतून. ते त्यांची भूमिका नाही आपली भूमिका आहे. प्रत्येक जण परमार्थाच्या वाटेवर आहे. कोण कुठं उभं आहे, कोण कुठं उभं आहे. त्याला तिथून पुढचा प्रवास व्यवस्थित व्हावा. सगळे काही एका स्टँडवर आहे का? नाही. आजच्या स्टँडवर गर्दी म्हणजे प्रत्येकाचा प्रवास तिथून पुढे सुरू आहे ना. जगद्गुरु तुकोबरायांची भूमिका अशी का देवा तुमची अनन्य सेवा करण्यास मी कोणत्या उपायाने अधिकारी होईन हे मला कळत नाही. अनन्य सेवा माझ्याकडून कशी घडेल हे मला कळत नाही म्हणजे. पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ मनात आला म्हणजे माझा जीव कसा विसरतो. पुराण कायचं कळतं जीवाला. पुराण म्हणजे शास्त्र. एक जयाचे वक्त्रवाही गुरुनामाचे मन. गुरुवाक्य वाचून शास्त्र हाती न शिवे म्हणले. हे शास्त्र हाताला येत नाही गुरुवाक्याशिवाय. त्याचा अर्थ लागत नाही आपल्याला खरा तसा अनुभवाचा. आणि गुरुवाक्य म्हणजे ज्ञान अनुग्रह. गुरुवाक्य म्हणतले म्हणलं ना. मला तेच म्हणते मला तर काय पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ मनात आला म्हणजे माझा जीव कसा विसरतो म्हणजे कळत नाही. त्याच नेमकं काय वर्म आहे. पुराण तर भरतं राहते मोकार कथनक वाचावं लागतं तेव्हा ते एखादा सिद्धांत निघत. सर्वसामान्य माणसाला ते कळत नाही त्याच्यामधलं. आम्ही इंद्रियाचे आधीन झालो आहोत. त्यांच्या प्रेमाने माझे चित्त रंगून गेले आहे. इंद्रिय आवडते कुठे आपल्याला नाही ना. जे खाऊ नये ते खावं वाटतंय. बरं वाटत त्यांना असं होईल, त्यांना त्रास होईल आपल्याला. चिटकून आवडत. डॉक्टरना सांगितलं असलं तरी ऐकत नाही. हे काही डॉक्टर सांगेल राहत तुम्हाला शाकाहारी तरी गुलाबजाम आणते तर गोळ्या खाते. गोळ्या खाले म्हणते त्याला काय होत नाही का. ते काय ना आपण काय ही सगळी व्यथा आपलीच आहे नाही का. हाय कोण ताब्यात आपल्या इंद्रिय. डोळे पाहू नये ते पाहते. आता मोबाईल मध्ये काय पाहायला आपल्याला डोळ्यांना पाहायला बरं वाटतंय ना. कळत अरे आपले पाय जोग नाही आपलं काम नाही पाहायचं. डोळे ऐकत नाही पाहू देत म्हणते. पडेले वळण. इंद्रियांना विषयाधीन झालेली इंद्रिय तर बहिर्मुखच आहे. आपलं मन जर बहिर्मुख झालं विषय पुढे धावते तर मन त्याच्या मागे पडत. विषयानं आतापर्यंत कोण तृप्त झाला.
कोणीच नाही. कारण ते विषयच अपूर्ण आहेत, आपल्याला कसं पूर्ण करतील? हा काही गडबड नको रे. एकही इंद्रियाचा निग्रह जर मजकडून होत नाही तर सगळी इंद्रिय स्वाधीन कशी ठेवू? जे याच्याकरता वैराग्य लागतंय. अरे काय कशा करता लागतं? ज्याच्याकडे वैराग्य आहे ते बरे आवडीचं सगळं. नाही खायचं तर नाही खायचं, काय व्हायचं त्याच्यावर? नाही पाहायचं तर नाही पाहायचं, नाही ऐकायचं तर नाही ऐकायचं, नाही जायचं तर नाही जायचं. ताब्यात पाहिजे ना ज्यांच्याकडे वैराग्य आहे. तुकोबरायाने सांगितलं होतं ना सगळ्या इंद्रियांना, सगळ्या शरीराला सांगितलं होतं, नामस्मरण करून बाकी उद्योग नाही करायची. ऐकत होते ना. आपल्याला काय सांगितलं नाही का? सांगितलं तर तेच सांगितलं. सांगत होतो माशी बाजारी विठ्ठला. ते काही जनावरांना थोडंच सांगितलं, त्याला सांगितलंय. आणि का दुसरी मत नाही आता नेहमी लिहा चित्तापासून. हे देवा तुमची अनन्य सेवा करण्यास मी कोणत्या उपायाने अधिकारी होईन मला कळत नाही. पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ मनात आला म्हणजे माझा जीव कसा विस होतो. आम्ही इंद्रियाचे अधीन झालो आहोत, त्याच्या प्रेमाने माझे चित्त रंगून गेले आहे. तो रंग काही लवकर निघत नाही. विषयाचा रंग लागलेला आहे त्याला. पूर्वी फेट्यांना रंग देत होते, जुन्या काळात सगळे लोक फेटे वापरत होते ना. एखाद्या फेट्याचा रंग गेला का परत ते लोक यायचे असे रंगारी गावात, थांबायचे असे, त्यांच्याकडे फेटी नेऊन द्यायची, मग रंग दिला का नवी फेटी व्हायची. आता आपल्याकडनं एवढं पण 15 आहे तिकडे सोलापूर अजून किती फेटी दिसतात. मग ते रंग देणारे काय करत होते, मोठ्या कढईत असं उकळायला ठेवायचं पाणी. इतकं उकळायचं त्याच्यात ते फेटे टाकून द्यायचे. पहिला रंग जाय करताना कसं आपल्या चित्तातला पहिला रंग जाय करता काय करावं लागतं? तापा लागेल. तापा मग त्याला नवीन कलर द्यायचे, मग ते फेटे नवी व्हायचे. आता आपल्याला ऐशे करी का पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा प्रपंच वसरो तुझे पायी चित्त मुरो. प्रपंच म्हणजे विषय वसरले पाहिजे ना. आणि तुझ्या चित्त मध्ये ते स्वरूप भगवंताचं नाम मुरो. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा. पुरेपुरी आता नको तुझ्याची सत्ता. वसरला पाहिजे. कसं आपल्या चित्तामधलं पहिलं जाण्याकरता अनुताप झाला पाहिजे. आपला अनुताप अनुताप तीर्थी झालो पाहिजे आपण. तरी दुष्कृती झाला अनुताप तीर्थी झाला. अनुताप म्हणजे तापणं. वाल्याला अनुताप झाला होता ना. मग खरं कळाल्यावर बायकोनं सांगितलं काय संबंध नाही म्हणले. तुम्ही तुमचं काम केलं काय संबंध नाही, पाप वाटून घ्यायचं नाही. तापला का नाही तो? तापला लगेच. मग तसं आपण तापलं पाहिजे, पण आपल्याला असं वाटतं नाही सगळे वाटून घेणार आहे नाही का. मग एकही इंद्रियाचा निग्रह जर माझ्याकडून होत नाही, आधी जीभ ऐकत नाही म्हणली आमचं, तरी सगळी इंद्रिय स्वाधीन कशी ठेवू? ही
साधी इंद्रिय ऐकत नाही ते मन कोणाच्या बापा लागणार. हा कारण महाराज म्हणता देवा माझा जर तुम्ही त्याग कराल तर माझा जन्म व्यर्थ जाईल. भगवंताकडेच प्रार्थना करतात. हा माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. तुम्हीच काहीतरी करा देवा, नाही तर माझा जन्म व्यर्थ जाईल ना. हा हे मुमुक्षुत्वाची भूमिका घेऊन जगद्गुरु तुकोबा देवाकडे प्रार्थना करतात. म्हणजे आपलीच प्रार्थना करतात. ही आपली व्यथा आहे. अभंग म्हणजे हा अभंग म्हणजे आपली स्थिती आहे. आपण त्या भूमिकेवर आहोत. अजून कुठं आपल्या ऐकत येत काही मंडळी नाही ना. तर तरी त्याच्यात आपल्याला अजूनही हा आपली गती आपण दुसऱ्याला परमार्थ सांगतो पण ते आपल्याला धोका देतात. असं आहे. कारण त्याचं असं आहे, पूर्वी त्यांनी हेच केलेलं इंद्रियांनी म्हणून त्यांना ते वळण पडलेलं आहे ना पहिलं. वळण मोडणं अवघड जात असतं. एखाद्याला जर रोज उजव्या हाताने जेवायची सवय त्याला म्हणा लगेच आज डाव्या हाताने जेव, किती जड जात. काही काम करत चाललं ते उजवा हात पुढे. आता मग 50 वर्षाच्या पुढे आलेला आहे, मग तो आता कसं काय लगेच होईल, वळण पडलं ना त्याला. कसं या इंद्रियांना वळण पडलं आहे, ते विषयात रंगलेले म्हणले. आणि आता इकडे रंगवायचे शुद्ध रंगवाले रंगा. पांडुरंगाचा रंग शुद्ध आहे. पांडुरंग म्हणजे शुद्ध रंग. त्याच्यात रंगवायचं आहे मनाला. मग मला म्हणलं आता काहीतरी वशिला लावा. तुम्ही जर माझं त्याग केला माझा जन्म व्हायला जाईल ना. म्हणून आता मी अनन्य अधिकारी होईल कोणी परिणीन देवा. पुराणीचा अर्थ आणि मानस होय कसा जीव माझा. इंद्रियाच्या मी पांगेलो अंकित त्याचे रंगी चित्त रंगलेचे. एकाचीही माझं ना घडीत नाव घेत नेमून कैसे राखो. तुका म्हणे जरी मोकलीचे आता तरी ज्ञान. आपल्याकडे अंतःकरण शुद्धी आहे म्हणून बरं आहे. नाही ते चित्त मन हे ते लागायला लागून देत नाही. चित्त जर शुद्ध नसलं तर अंतःकरण शुद्धी ही पहिली पायरी आपल्याला. अंतःकरण शुद्धी झाल्यावर मग ते शांत होत म्हणजे शुद्ध होते म्हणून ती ऐकत आहे. त्याच्यामध्ये चिंतना नाही गोष्ट प्रेम निर्माण होते. अंतःकरण शुद्धीने काही कुठंच नाही. अंतःकरण शुद्धी पाहायलाच भेटणार नाही. दाखवून द्या कुठं अवस्था आहे आता या काळात. प्रॅक्टिकल नाही सापडे. थेरी भरपूर आहे. थेरी किती काय कुठं सापडणं ऐकायला. प्रॅक्टिकल नाही. अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय हे बाकीचं मध्ये घुसतच नाही. एवढे लवकर आपल्याला अनुभूती येण्याचं कारण अंतःकरण शुद्धी. चित्त शुद्ध नाही तिथं बोध करीन काय. नाही निर्मळ जीवन काय करीत साबा. पहिली अंतःकरण शुद्धी म्हणून हे चित्तात गाथा घुसू राहिलाय. प्रत्येक अभंग अंतःकरणाला स्पर्श करून जातो. चित्तशुद्धी त्याचं एक केवळ कारण चित्तशुद्धी. परमार्थामध्ये सगळ्यात पहिली पायरी असेल तर चित्तशुद्धी. ज्याची चित्तशुद्धी झाली त्याला परमार्थ इतका सोपा का त्याच्या इतका सोपा नाही. चित्तशुद्धी काय चाललं होतं आपलं. अनन्य मी याचे अधिकारी होईन कोणी नाही. पुराणीचे अर्थ आणि समानात होय कासा जीव माझी. इंद्रियाची आम्ही पांगेलो अंकिते त्याचे रंगे चित्त रंगले. एकाचे मदन घडीत मन अवघीच नेमून काही शिरा. का म्हणे जरी मोकलीची आता तरी मी अनंता वाया गेलो. लक्षुनिया योगी पात्या भाचे दिशा आम्हा दृष्टी पुढे. कर दोन्ही कटी राहिले शिवभा सावळी प्रभांग कांती व्यापून वेगळे राहिले. तरी सकाळ अंतरे निर्विकार रूप नाही
रेखा नामही जयाची आपल्या मनाची शिव घ्याया अंत नाही पार वर्णा नाही तार कोळ याती शिर पार अचेत चेतली भक्तीची असुख्यानं आपुल्या कौतुकी तुका म्हणे. योगी लक्ष लावून कोणताही जेथे भास नाही तेथे आभास तत्व पाहतात. हे स्वरूप आम्हाला साक्षात धर्मदृष्टीकडे दिसत आहे. योगी लक्ष लावून कोणताही तिथं भास नाही असे अभास तत्व पाहतात आणि ते स्वरूप आम्हाला साक्षात धर्मदृष्टीकडे दिसत आहे. ते योगी तरी काय पाहतात? भगवंताचं ध्यान करतात ना. योगी दुर्लभ तो म्या देखिला साधनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माये देवांचा देव. भक्तीनं पाहिला योगी तेच ध्यान करतात. इंदिराकाराचं करत असतील तिथं भास नाही म्हणले. आभास तत्व निर्गुण स्वरूपाचं चिंतन करतात आणि तेच आम्ही प्रत्यक्ष पाहिलं म्हणले. कमरेवर हात ठेवलेलं ते का वेगळं आहे का सगुण निर्गुण? नाही. गुण निर्गुण एक गोविंद रे. तिथं आम्हाला या डोळ्याने दिसून राहिलं ना प्रत्यक्ष. सुंदर ते ध्यान. आणि गवळीने तर काय भाग्यवान, त्यांचा तर काही विचारायच नाही मग नाही का. जे दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले आहे त्याची प्रभा अंग कांती सावळी आहे. सावळा देखीला आनंदाचा सावळा देखीला आनंदाचा तिने आनंदाचा पूर आला सावळा देखीला आनंदाचा काळी घोंगडी हातामध्ये काठी गोधनी साहितो यमुने तटी सावळा देखीला आनंदाचा. या बाबतच ध्यान करते योगी. कोणाचं करतात? मध्ये जाऊन ध्यान कोण परब्रह्माचं करते. ती परब्रह्मच आलंय ना म्हणले गोकुळात. त्याला पाहिलं का आनंदच होतोय म्हणले. पूर येतो आनंदाचा. एका जनार्दनी सावळा श्रीकृष्ण गवळणी तल्लीना पाहत होत्या सावळा देखीला आनंदाचा. तोच आम्ही पाहिला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कमरेवर हात ठेवलेला. लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहती नरांतरी. गवळणी तरी काय पाहिलं? तोच पाहिलं ना आतमध्ये. योगी जे पाहतात ते स्वरूप आम्हाला साक्षात चर्मदृष्टी पुढे दिसत आहे. जे दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले आहे, ज्याची प्रभा अंगकांती सावळी, जे सकळांचे अंतःकरणात व्यापून निर्विकारपणाने वेगळे राहिले आहे, तो सावळा अंतःकरणामध्ये व्यापक आहे. तो निर्विकारपणाने वेगळा आहे. तुका म्हणे नटधारी भोगले ब्रह्मचारी. तो काय, तो कशाला चिटकत नाही. आत्मस्वरूपानं पाहिलं तर आत्मा ब्रह्मचारीच आहे ना. आत्मा चिटकतो कशाला? नाही. देहाला सुद्धा चिटकत नाही. देवात राहून
देहात राहून तो वेगळा आहे. त्याला असं वाटतं बा आपल्या मध्ये येतो, मग याला चिटकेला असेल का? अजिबात नाही, संबंधच नाही त्याचा, तो कशाला चिटकत नाही. कुणी आपले चिटका, पुण्य तुम्हीच भोगा, त्याला काही घेणं नाही. तो सगळ्यापासून वेगळा आहे. आपणच भोगायची ती, मग कुठे नाही करायची ना, आपणच कर्ज फेडत बसायचं नाही का? अंत कुठे त्याला चिटका. आणि मी माझी आईची आठवण नाही का, मी माझच नाही राहिलं त्यांच्याकडे. म्हणून आपण या प्रकृतीपासून वेगळे आहोत. जे सकाळचे अंतःकरणात व्यापून निर्विकारपणे वेगळे राहिले, या स्वरूपाला रूप नाम आदी करून चिन्ह नाहीत. स्वरूपाच्या ठिकाणी काय नाम आहे? भगवान परमात्मा प्रगट झाल्यावर नाव ठेवलं ना. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, त्याच्या अगोदर नव्हता का तो? होता ना. आणि आता नावा रूपाला आला म्हणून सोपा झाला ना तो. पण ज्या स्वरूपाला रूप नाम आदी करून चिन्हच नाही, अशा स्वरूपाचे शिव आपल्या मनात ध्यान करत आहे. भगवान भोले बाबा ध्यान करतात ना, सारखं भोले बाबाचे डोळे उघडत नाही कधी. ज्याचे डोळे झाकेले तो ध्यानच करीत असतो नाही का. डोळे उघडे ठेवून सुद्धा ध्यान करता येते. सहज ध्यान येते, सहज ध्यान, सहज समाधी येते. कोणत्या स्वरूपाचं ध्यान करतोय शिव? ज्या स्वरूपाला रूप नाम आदी करून चिन्ह नाही, त्याच्या स्वरूपाचं ध्यान करतोय तो. त्या आत्मारामाचं ध्यान करतोय तो. ज्ञानदेव म्हणे बा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. कोणत्या देवाला भाजायचे आपल्याला? कोणत्या देवाला भाजायला सांगितलंय? आत्माराम. आवाज येतो? आत्मदेव. हृदय ते रामू. हृदयामध्ये जो राम आहे तो आत्मारामच आहे. जो राम आहे ना. आवाज नाही व्यवस्थित येतो ना. येतो ना. ज्या स्वरूपाला रूप नाम आदी करून चिन्हे नाहीत, अशा स्वरूपाचे शिव आपल्या मनात ध्यान करतो. आता आपण भजन म्हणतोय ना, भजन करी महादेव. भजन काय टाळपापत घेऊन करतो का? नाही. मनात चिंतन सारखं चालू आहे ना त्या स्वरूपाचं. मग पार्वती मातेने विचारलं, कोणाचं ध्यान करते तुम्ही? तुम्ही जपता जो मंत्र तो मज देवाधी पवित्र. मला सांगा ना म्हणले. मग ज्या स्वरूपात अंत नाही, पार नाही, त्याच्या स्वरूपाला अंत पार आहे का? नाही. त्यांनी म्हणलं ना, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या. त्याच्या स्वरूपाला अंत पार नाही म्हणजे त्याच्या आनंदाला अंत पार नाही.
हा. त्याचं स्वरूप काय सामान्य आहे का? नाही. कुठं नाही ते स्वरूप. आणि तो सच्चिदानंद स्वरूप आहे ना. हा. हं? त्याचं ध्यान करतोय भगवान शंकर. हा. आणि आपल्याला कोणाचं लावलं ध्यान करायला सद्गुरूंनी? त्याच. त्याच करायला लावलं आपल्याला बी. दुसरं कोणी नाही ध्यान करायचं. तुकोबरायने मूळ तत्वापाशी आपल्याला आणून ठेवलंय. भगवान भोले बाबाच्या पंक्तीला बसवलंय. हा. जे म्हणलंय ना, पूर्वी सूर्याला सांगितलंय, मनोला सांगितलंय, ईश्वंकोला सांगितलंय, आणि तेच आपल्याला सांगितलं नाही का मग? हा. तेच आपल्याला सांगितलंय. कधी विद्येप्रणी पाहतील तेच तुला सांगतो मध्ये अर्जुना. जे अर्जुनाला सांगितलं तेच. हा. ज्या स्वरूपाचा अंत नाही, पार नाही, जिथे रंगाला थारा नाही, जिथे कुल नाही, जिथे जात नाही, जिथे हात नाही, पाय नाही, डोकं नाही, म्हणजे आता हे स्वरूप निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे ना. हा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तोच रघुराया म्हणलं. पण रामच म्हणलं ना. हा कोणता राम आहे? हा निर्गुण आहे. तो आवाज व्यवस्थित येऊ नाही राहिला आज. हा, थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे. जी बोला तुम्ही. आवाज नाही व्यवस्थित. जाऊ इकडचं बाकीच्यांना पण व्यवस्थित. बाकीच्यांना आवाज येतो व्यवस्थित? आम्हाला येतो व्यवस्थित. तुमचा आवाज येतो व्यवस्थित. फक्त सचिनचा आवाजाची थोडी अडचण. ज्या स्वरूपाचा अंत नाही, पार नाही, जिथे रंगाला थारा नाही, निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी नाही रंग. आता रंग सांगता येईल का कसा आहे? आत्मा जो आपला आहे कशा कलरचा सांगता येईल का? नाही ना. काळा आपल्या कलर सारखा नाही. जिथे कुठलं नाही, तिथं जात नाही, आपल्याला जाते नाही. या जाती कशाच आहे मग? देहाचा संबंध नाही, सगळे वर्णानुसार जाती पडलेल्या. आत्मा तर सगळ्यांचा एक आहे ना. आत्म्याच्या ठिकाणी काहीच नाही. आत्म्याच्या ठिकाणी कोणता धर्म नाही, पाप नाही, पुण्य नाही, अंत नाही, पार नाही, रंग नाही, रूप नाही, कुल नाही, जात नाही, हात नाही, पाय नाही, डोकं नाही. मग भक्ती कशी करायची? सगुणाची करायची. तोच सगुण आहे ना. सगुण काय वेगळा आहे का? नाही. ते दादू पिंजारी, दादू पिंजारी संतांचा तो संवाद आहे ना. महाराज सांगायचे, बेटावरची मोठी महाराज सांगायचे, सगुण उपासक दादू पिंजारी, कबीर महाराज निर्गुण उपासक. सगुण उपासना म्हणजे कशाची उपासना होती? भगवान परमात्मा सगुणात त्यांच्याकडे यायचे ना. मग दादू पिंजारी देवाची सेवा करायचे, हातपाय लावायचे. आणि हे निर्गुण उपासक होते कबीर महाराज. एक दिवस कबीर महाराज तिथून चालले होते असे दारावरून.
मग आता यांना थोडसा येत झाला असं ना का प्रत्यक्ष देवाच्या हातपाय दाबितोय मी थोडा काहीतरी. कबीर महाराजाला म्हणले, अरे इधर उधर क्या भटकताय, अरे काय देवा देवा करते इकडे इकडे भटकतो म्हणले. येण्याचं बोंबलत नाही का, दादू चुरावे पाव. इधर उधर क्या भटकता है दादू चुरावे पाव. अरे हे म्हणले मी त्याचे पाय दाबितो म्हणले, कुठं देवदेव पाहत हिंडत तू. आता ते फक्कडच महात्मे होते, ते काय साधे थोडेच होते, दोन्ही बी महात्मेच होते ना. हे सगुण भक्तीचा कळस होता आणि ते निर्गुण भक्तीचा कळस होता. ते म्हणले दादू भडवा क्या चुरावे जिसे हाताना पाव. अरे त्याला हाताने नाही, त्याला पाय म्हणले. त्यांचं बरोबर आहे, याचं बरोबर आहे. निर्गुणाला काय हातपाय, निर्गुणाला काय हातपाय, काय हातपाय दाबितो म्हणजे त्याला हातपायच नाही. आता ते लय सांगायचे महाराज. ज्या स्वरूपाचा अंत नाही, पार नाही, ज्याच्या रंगाला थारा नाही, ज्याची कुल नाही, जाती नाही, हात नाही, पाय नाही, डोके नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे स्वरूप चेतन धर्मरहित चिन्ह मात्र असून भक्तीच्या सुखा करता आपल्या कौतुकाने ते सचेतन प्रगट झाले. वा, शेवटी परत जागेवर आणलं आपल्याला. भगवंताचं जे स्वरूप आहे ते चेतन धर्मरहित आहे, चिन्ह मात्र असून भक्तीच्या सुखा करता, आपल्या करता, आपल्याला आनंद देण्याकरता, आपल्या कौतुकाने ते सचेतन प्रगट झाले. अयोनी संभव नो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. प्रगट झाला भगवंत, सचेतन प्रगट झाला. कशा करता? भक्ती करता. त्याला सुखाची गरजच आहे ना. जर सगुण नाही झाला तर मग भक्ती करीन कोणतीच. भक्तीशिवाय त्याला आनंद नाही ना. भक्ती सुखे सुखावला म्हणलं ना, त्याला तर भक्तीचा आनंद लई आहे. म्हणून भक्तीमध्ये सगुणही कळावा आणि निर्गुण कळावा. निर्गुण जर नाही कळालं तर मग भक्ती अपुरी राहते. एवढं निर्गुणाचं ज्ञान होण्याकरता नामदेवाला म्हणले, भाऊ तू जाय आता एवढं करू नको. तुला माझं जे खरं सत्य स्वरूप आहे ना, आता या अभंगात आपण सगळं पाहिलं एवढा वेळ, तुला ते कळलं पाहिजे. आणि एक कळलंय तुला आता, नाही का? जे दोन्ही स्वरूप ज्यावेळेस आपल्याला कळतात त्यावेळेस आपल्याला सगळा संदेह नष्ट होतो. संदेहाच्या सुटल्या गाठी पोटी झालो शीतळ. म्हणून लक्षणीय योगी पाहत या भाते दिशा मग दृष्टी पुढे कर दोन्ही कटी राहिले शिववा सावळी प्रभा अंगकांती व्यापुनी वेगळे राहिले शिदुरी सकाळांतरी निर्विकार रूप नाही रेखा नामही दयाशी आपल्या मनाशी शिवदे अंत नाही पार वर्णा नाही थार कुळ याती शिर हस्तपात अचेत चेतले भक्तीची सुखेन आपुल्या कौतुके तुका म्हणे. दोन्ही कटी राहिले सेवबा सावळी हे प्रभा अंग कांती पुंडलिकावर धारिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.